नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पत्रलेखन या लेखन विभागामध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण मराठी या विषयातील उपयोजित लेखन किंवा लेखन विभाग याचा अभ्यास करणार आहोत। उपयोजित लेखनमध्ये आपला पत्रलेखन हा घटक चालू आहे आणि याच्यामध्ये आपला हा सेशन क्रमांक 2 आहे। यापूर्वी आपण पत्रलेखन म्हणजे काय हे समजून घेतलेले आहे। पत्रलेखनाचे 2 प्रकार असतात। पहिला प्रकार म्हणजेच अनौपचारिक प्रकार आणि दुसरा म्हणजेच औपचारिक प्रकार। फॉर्मल लेटर अँड इनफॉर्मल लेटर। त्यापैकी आपण अनौपचारिक म्हणजेच इनफॉर्मल लेटर आपण अभ्यासणार आहोत। अनौपचारिक पत्र हे कौटुंबिक पत्र असते। आपल्या जवळच्या जिव्हाळ्याच्या व्यक्तीला पाठवले जाणाऱ्या पत्रालाच आपण अनौपचारिक पत्र असे म्हणतो। आई, वडील, बहीण, भाऊ, अन्य नातेवाईक, मित्रमंडळी वगैरेंना आपण विविध कारणांनी अनौपचारिक पत्र लेखनामध्ये कौटुंबिक पत्र येतात किंवा त्याला आपण वैयक्तिक पत्र सुद्धा असे म्हणतो। जवळच्या जिव्हाळ्याच्या व्यक्तीला पाठवले जाणारे पत्रच म्हणजेच अनौपचारिक पत्र होय। आई, वडील, भाऊ, बहीण, अन्य नातेवाईक, मित्रमंडळी वगैरेंना आपण विविध कारणांनी पत्र लिहित असतो। मग ही सर्व पत्र कोणत्या प्रकारात येतात? कौटुंबिक पत्रामध्ये येतात। म्हणजेच अनौपचारिक पत्रलेखनामध्ये हे पत्राचे प्रकार येतात। या माणसांशी असलेले नाते आपुलकीचे असते, जिव्हाळ्याचे असते। प्रत्येक व्यक्तीशी आपला जसा संबंध असतो तसे आपण पत्र लिहित असतो। म्हणून ही पत्रे चाकोरीबद्ध नसतात। ती मोकळी मनाने किंवा मोकळी ढाकळी लिहिलेली असतात। तरी ह्या प्रकारच्या पत्रलेखनाचे काही संकेत निर्माण झाले आहेत। साधारणपणे खुशाली, अभिनंदन, परीक्षा वगैरेंमध्ये मिळालेले यश, जन्म, मृत्यू या संबंधींची माहिती अशा अनेक बाबी ज्याचा संबंधित व्यक्तींशी जिव्हाळा वाटत असतो त्या सर्व बाबी या पत्रांमध्ये येत असतात। मग या सर्व बाबी एकमेकांना कळवण्यासाठी भावना विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी पत्रे लिहिली जातात। व्यक्तिगत जीवनातील सर्व बाबी कौटुंबिक पत्रामध्ये येऊ शकतात। तर आज आपण अशाच एक अनौपचारिक पत्रलेखनाचा प्रारूप अभ्यासणार आहोत। इयत्ता 6वी मध्ये तुम्हाला धडा क्रमांक 22 वडिलांस पत्र। समीर नावाच्या मुलाने आपल्या वडिलांना लिहिलेले हे पत्र आहे आणि या पत्रामध्ये तो शाळेतील सहलीला गेल्यानंतर त्या सहलीला आलेला अनुभव समीरने आपल्या वडिलांना सांगितलेला आहे। तुम्ही सगळ्यांनी ह्या पत्राचा नक्कीच अभ्यास केलेला असणार आहे। धडा क्रमांक 22 आहे वडिलांस पत्र। आता हा पत्र संपल्यानंतर तुम्हाला ह्या धड्याखाली एक प्रश्न विचारलेला आहे की समीरचे पत्र वाचून समीरचे बाबा त्याला काय उत्तर पाठवतील याची कल्पना करा आणि पत्रलेखन लिहा। पत्राचे प्रारूप आपल्याला इथे तयार करायचे आहे। आता हे पत्राचे प्रारूप आपण जेव्हा पाहणार आहोत तेव्हाच तुम्हाला पत्राचा मायना सुद्धा मी तुम्हाला समजावून सांगणार आहे। याच्या अगोदरच्या भागामध्ये पण तुम्हाला मी पत्राचा मायना सांगितलेला आहे। परंतु आता प्रत्येक शाळेमध्ये वेगवेगळ्या पत्राचे प्रारूप अभ्यासले जातात। अगोदर पत्राचे प्रारूप थोडे वेगळे होते आणि आता पत्राचे प्रारूप बदललेले आहे। परंतु काही शाळांमध्ये पत्राचे जुन्याच फॉर्मॅट वापरला जातो तर काही शाळांमध्ये नवीन फॉर्मॅट वापरला जातो। तर त्या अनुषंगाने तुम्ही तुमच्या शाळेत ज्या प्रकारचा पत्राचा प्रारूप सांगितलेला असेल शिक्षकांनी त्याप्रमाणे तुम्ही लिहू शकतात। मी तुम्हाला इथे दोन्ही पण प्रारूप सांगणार आहे, एक्सप्लेन करणार आहे।
समीरच्या वडिलांनी समीरला पत्र लिहिलेलं आहे, म्हणजेच मोठ्या व्यक्तीने, समीरचे वडील मोठे आहेत आणि समीर त्यांचा मुलगा आहे, अर्थातच तो लहान आहे, म्हणून पत्राच्या सुरुवातीलाच त्याने संबोधन आणि अभिवादनामध्ये लिहिलेलं आहे की चिरंजीव समीर. वडिलांनी मुलाला काय सांगितलेलं आहे, चिरंजीव समीर असं संबोधन केलेलं आहे आणि अभिवादनमध्ये लिहिलेलं आहे अनेक आशीर्वाद. काय सांगितलेलं आहे की अनेक आशीर्वाद. आपण बघितलं होतं, एक मी तुम्हाला तक्ता दाखवला होता, त्याच्यामध्ये पत्राचा शेवट कसा करायचा, पत्राचं सुरुवातमध्ये संबोधन अभिवादन कसं लिहायचं ते सांगितलेलं आहे. तर इथे चिरंजीव समीर वडिलांनी समीरला लिहिलेलं आहे. पत्राच्या सुरुवातीला तुम्ही दिनांक लिहायचा आहे, इथे दिनांक लिहिलेला नाही आहे पण तुम्ही लिहायचं आहे. आता हे पत्राचे प्रारूप आहे पूर्ण, तुम्हाला मी मायना सांगून देते, म्हणजे मग तुम्हाला पत्र मी 2 भागामध्ये समजावून सांगणार आहे. आता बघा, इथे सुरुवातीला पत्राच्या डाव्या बाजूला तुम्हाला दिनांक लिहायचा असतो, त्याच्यानंतर चिरंजीव समीर अनेक आशीर्वाद संबोधन आणि अभिवादन दिलेलं आहे. नंतर इथे पत्राचे 3 परिच्छेद केलेले आहेत, त्यानंतर पत्राचा समारोप केलेला आहे, शेवट केलेला आहे. आता मी तुम्हाला हाच पत्राचा प्रारूप 2 वेगवेगळ्या स्लाईडमध्ये समजावून सांगणार आहे, कारण की अक्षर थोडं लहान दिसेल. आता इथे सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे, दिनांक लिहायचे आहे. ज्या दिवशी तुम्ही पत्र लिहिणार आहात त्या दिवसाची तारीख लिहिली तरी चालेल. दिनांक शब्द पूर्ण न लिहिता तुम्ही फक्त दिनांक लिहिलं तरी चालणार आहे. आता जर समजा आता तुमची जी काही तारीख असेल तेही तारीख लिहायची आहे, दिनांक टाकायचा, महिना लिहायचा आणि त्याच्यानंतर साल लिहायचा आहे 2021. जर समजा आज आपण अंदाजाने आज आपण पाहूया की आज 4 जानेवारी आहे, समजा 4 जानेवारी लिहायचा आहे. तुम्ही 4 नंतर जानेवारी हा शब्द लिहायचा आहे, पूर्ण शब्द लिहिला तरी चालेल किंवा मग तुम्ही आकडे टाकले तरी चालणार आहे, परंतु व्यवस्थित मराठीमध्येच पूर्ण अंक आले पाहिजे, किंवा मग इंग्लिशमध्ये लिहिणार असाल तर इंग्लिशमध्येच आला पाहिजे. 4 जानेवारी. कधी कधी मुलं 1 अंक मराठीत लिहितात, 1 अंक इंग्लिशमध्ये लिहितात, तर तसं करू नका. लिहायचे असतील तर पूर्ण अंक मराठीत लिहा किंवा पूर्ण अंक इंग्लिशमध्ये लिहा. म्हणजे जर समजा आता ते मी 4 हा शब्द मराठी अंकामध्ये लिहिला आहे, तर तुम्हाला जानेवारी शब्द नसेल लिहायचा तर अंकामध्ये पण तुम्ही 0-1 करून लिहू शकतात. जानेवारी महिना पहिला येतो म्हणून आपण 1 लिहायचा आहे, नंतर कॉमा देऊन नंतर साल लिहायचा आहे 2021. आता याच्यानंतर हा तुमचा दिनांक झालेला आहे आणि त्यानंतर तुम्ही खाली लिहायचं आहे संबोधन चिरंजीव समीर. आता काही ठिकाणी तुम्हाला शिक्षक सांगतील की तुम्ही तुमचा पत्ता लिहायचा आहे. जर तुम्हाला शिक्षकांनी सांगितला की तुम्हाला तुमचा पत्ता लिहायचा आहे तर तुम्ही लिहायचा आहे, परंतु कौटुंबिक पत्रामध्ये आपण वरती पत्ता लिहत नाही. आपण जे काही मागणी पत्र, तक्रार पत्र असतं तिथे आपण पत्ता लिहितो. प्रति आणि प्रेक्षक असं म्हणतो. प्रति म्हणजे काय मी तुम्हाला सांगून ठेवत आहे आता, की म्हणजे तुम्हाला पुढच्या वर्गामध्ये गेल्यावरती तुम्हाला लक्षात राहील. प्रति म्हणजे ज्याला आपण पत्र लिहितो त्याला आपण प्रति असे संबोधतो, आणि प्रेक्षक म्हणजे जो पत्र लिहितो. आता जर मी पत्र लिहित आहे तर मी प्रेक्षक, आणि जर मी अन्य व्यक्तीला पत्र लिहित आहे तर तो प्रति झाला. मग इथे पहिला आपल्याला प्रतीचा पत्ता लिहायचा असतो. आपण औपचारिक पत्रामध्ये आपण तसं करतो. आता इथे आपण अनौपचारिक पत्र, कौटुंबिक पत्र पाहत आहोत. तुम्ही तारीख लिहायची आहे, मराठीमध्ये लिहिला अंक तर मराठीत लिहा, इंग्रजीमध्ये लिहिलात तरी पूर्ण अंक इंग्रजीमध्ये लिहा. 1 अंक मराठीत, 1 अंक इंग्रजीत असं करायचं नाही. मग चिरंजीव समीर लिहिल्यानंतर तिथे तुम्हाला कॉमा द्यायचा आहे. अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत या, इथे तुम्हाला हा कॉमा दिलाच गेला पाहिजे. संबोधनानंतर कॉमा द्यायचा असतो. त्याच्यानंतर तुम्हाला अभिवादन करायचं आहे. आपल्याहून लहान व्यक्तींना आपण आशीर्वाद लिहितो, अनेक आशीर्वाद. मोठे असतील तर सप्रेम नमस्कार, साष्टांग नमस्कार असं लिहायचं, आणि त्याच्यानंतर विनंती विशेष असं लिहिलं तरी चालेल. संबोधन झालं, अभिवादन नंतर तुम्हाला इथे पूर्णविराम द्यायचा आहे. कंपल्सरी आहे हा पूर्णविराम, याला मार्क असतात. तुम्ही जिथे संबोधन अभिवादन लिहिल्यानंतर कॉमा पूर्णविराम द्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला पत्राची सुरुवात करायची आहे. पत्राचा विषयानुसंगून तुम्हाला पत्राला सुरुवात करायची आहे. आता पत्राचा विषय काय आहे की समीरने जेव्हा त्याच्या वडिलांना सहलीचा अनुभव व्यक्त केला होता, तर त्या अनुषंगाने समीरच्या वडिलांनी आता समीरला पत्र लिहिलेलं आहे. आता आपण पाहूया समीरचे वडील समीरला काय सांगत आहेत. तुझे पत्र मिळाले.
राजगडाच्या सहलीचा वृत्तांत वाचून डोळ्यासमोर राजगड उभा राहिला. आता बघा, जेव्हा पत्र लिहायचं असेल तर आपण डायरेक्ट पत्राच्या विषयाला सुरुवात करायची नसते. थोडेफार आपण खूप दिवस झाले तुझे पत्र आले नाही, पत्र वाचून कालच तुझे पत्र मिळाले, वाचून आनंद झाला, अशा प्रकारचे 2-3 वाक्यामध्ये काही गोष्टी लिहायच्या, जेणेकरून आपण एकमेकांच्या मनातील भावना आपण तिथे व्यक्त करायच्या आहेत. डायरेक्ट पत्राला सुरुवात करायची नाही. दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये पत्राचा विषय मांडायला सुरुवात करायची आहे. तुझे पत्र मिळाले. राजगडावरील सहलीचा वृत्तांत वाचून डोळ्यासमोर राजगड उभा राहिला. माझेही मन अभिमानाने भरून आले. तुझ्या शिक्षकांनी अशा प्रकारची शैक्षणिक सहल काढून विद्यार्थ्यांचे ज्ञान वाढवण्याचे व पुरातन ऐतिहासिक वास्तूंचा अभिमान बाळगण्याचे कार्य केले आहे. त्यांना माझे शतशः धन्यवाद. आता हा इथे एक परिच्छेद घेतलेला आहे. पुढे परिच्छेद पॅरेग्राफ बदललेला आहे. तू पत्रात केलेले राजगडाचे वर्णन वाचून तुझे लेखन कौशल्य उत्तम आहे हे जाणवले. तू दररोज काही ना काही ललित लेखन करावेस असे मला वाटते. नंतर हे 2 पॅरेग्राफ झालेले. आता शेवटचा पॅरेग्राफ. पत्र लेखनामध्ये 3च्या वरती पॅरेग्राफ लिहायचे नसतात. 2च पॅरेग्राफ करायचं. शेवटचा पॅरेग्राफ तुम्ही थोडक्यात लिहायचा आहे. जास्त मोठे पॅरेग्राफ करायचे नसतात. बाकी कुशल आहे. तुझा अभ्यास कसा चाललाय? आई व आजी तुझी खूप आठवण काढतात. तब्येतीला जप. एकदा सुट्टीमध्ये घरी ये व आईच्या हातचे जेवण भरपेट जेव. आणि हो, मोठ्या सुट्टीत किल्ल्यांना भेट देण्याची तुझी कल्पना छान आहे. आपण ती जरूर अंमलात आणूया. छोटी चिंकी मजेत आहे. कधी कधी दादा दादा करून तू कधी येणार याची चौकशी करते. मग बघा, शेवटच्या पॅरेग्राफमध्ये अधिकतर आपण काय करतो, ज्याला पत्र लिहिते त्याच्या घरातील व्यक्तींसंदर्भात 1-2 ओळींमध्ये लिहितो, किंवा मग आपल्याच घरातील व्यक्तींबद्दल आपण सांगतो. इथे वडिलांनी समीरला घरातील आई, आजी आणि बहिणीबद्दल सांगितलेलं आहे. अशा रीतीने पत्राचा शेवट करायचा आहे. आता समारोप करताना तुम्हाला पत्राला ज्या व्यक्तीला आपण पत्र लिहित आहोत त्याच्याशी आपलं जे काही नातं असेल ते लिहायचं आहे. आता इथे लिहिलेत, कळावे तुझे बाबा. बाबांनी मुलाला लिहिलेलं पत्र आहे म्हणून तुझे बाबा. जर मुलाने वडिलांना लिहिले असेल तर तुमचा मुलगा, आणि खाली नाव लिहायचं आहे. आता बघा, तुम्हाला इथे काही अगोदर उजव्या बाजूला पत्राचा दिनांक वगैरे लिहिला जात होता आणि शेवट पण उजव्या बाजूला केला जात होता. परंतु आता काही वेळेस शिक्षक तुम्हाला डाव्या बाजूला पत्राचा शेवट करायला सांगतील. मग ज्याप्रमाणे तुम्हाला शाळेतील तुमचे शिक्षक जसे सांगतील त्या पद्धतीने तुम्ही पत्राचा सुरुवातीचा पत्ता आणि शेवटचा जे काही समारोप असेल, शेवट असेल किंवा पत्ता असेल तर तुम्ही त्या अनुषंगाने करायचा आहे. आता नवीन फॉर्मॅटनुसार पत्राची सुरुवातीला जो आपण पत्ता लिहितो, दिनांक वगैरे लिहितो, तो पत्राच्या डाव्या बाजूलाच लिहिला जातो आणि शेवटी पण आपण जो पत्ता वगैरे लिहितो तो पत्राच्या डाव्या बाजूला लिहिला जातो. परंतु काही शाळेमध्ये अजून जुनाच फॉर्मॅट उपयोग करत आहेत. हे झालं आपला एक पत्राचा प्रारूप. आता अजून आपण एक पत्र अभ्यासणार आहोत. तुमच्या शाळेची सहलीला जाण्याची परवानगी मागणारे पत्र बाबांना लिहा. तर आपण पाहूया. इथे बघा, तुम्हाला दिलेला आहे. हा नवीन फॉर्मॅट आहे, तुम्ही इथे लक्ष द्यायचं आहे. नवीन फॉर्मॅटनुसार इथे तुम्हाला दिनांक, पत्ता दिलेला आहे आणि त्यानंतर संबोधन, अभिवादन आणि त्यानंतर पत्राला सुरुवात केलेली आहे. आणि शेवटी बघा, पत्राच्या शेवटी तुम्हाला नवीन फॉर्मॅटनुसार डाव्या बाजूला तुम्हाला समारोप केलेला दिसून येईल. पण तुम्हाला कधी उजव्या बाजूला समारोप करायला सांगितलं जाईल. शाळेचे शिक्षक जसं तुम्हाला फॉर्मॅट सांगतील त्या अनुषंगाने तुम्हाला तो फॉर्मॅट लिहायचा आहे. आता आपण हे पत्र पाहूया. इथे दिनांक 20 सप्टेंबर 2020 तुम्हाला जो तारीख असेल तुमच्या आत्ताची ती लिहायची आहे. कांदिवली पूर्व, मुंबई. पत्ता पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पिनकोड टाकायचा असतो. इथे पिनकोड मी टाकलेला नाही, तुम्ही 6 अंकी पिनकोड टाकायचा आहे. त्यानंतर पूर्णविराम द्यायचा आहे. त्यानंतर तीर्थस्वरूप बाबास नंतर इथे कॉमा द्यायचा आहे. चिरंजीव मनालीचा शिरसाष्टांग नमस्कार आणि इथे पूर्णविराम द्यायचा आहे. तुम्हाला मुद्दाम पत्र लिहिण्यास कारण की यावर्षी दिवाळीच्या सुट्टीत आमच्या शाळेची सहल नाशिक येथे जाणार आहे. आमचे वर्ग शिक्षक साठे सर या सहलीचे प्रमुख आहेत. माझ्या सर्व मैत्रिणी जाणार आहेत, त्यामुळे मलाही जाण्याचा खूप उत्साह वाटतो आहे. एक पॅरेग्राफ झालेला आहे. पुढच्या पॅरेग्राफमध्ये तुम्ही लिहायचं आहे, सहलीला आम्ही पंचवटी, सप्तशृंगी, त्र्यंबकेश्वर, पाडलवेणी ही सारी ठिकाणे पाहणार आहोत. आई मला म्हणाले की बाबांची परवानगी घेऊन जा.
म्हणून हे पत्र मी तुम्हाला लिहित आहे. तुम्ही मला जायला नाही म्हणणार नाही याची खात्री असल्याने मी आधीच नाव देऊन टाकले आहे. सहलीची फी 1500 रुपये आहे. बाबा मी जाऊ ना? आता इथे तुम्हाला अशा रीतीने पत्र लिहायचे आहेत. अजून तुम्ही एक पॅरेग्राफ इथे ॲड करायचा आहे आणि घरातील आईबद्दल तर जी काही मोठी मंडळी असेल त्यांच्याबद्दल विचारपूस करायची आहे वडिलांकडे, आणि घरात छोटे भावंड असेल त्यांच्याबद्दल विचारपूस करायचे. हे तुम्ही तो पॅरेग्राफ ॲड करायचा आहे. आणि त्यानंतर पत्राचा शेवट, लवकर कळवावे तुमची लाडकी मुलगी. आता शिक्षकांनी जर तुम्हाला सांगितलं असेल पत्राचा समारोप करताना तुम्हाला शेवट करताना इथे लिहायचं आहे, उजव्या बाजूला तर उजव्या बाजूला लिहा, किंवा डाव्या बाजूला सांगितलं असेल तर डाव्या बाजूला लिहा. अशा रीतीने आपण पत्रलेखनाचे 2 नमुने पाहिलेले आहेत. तर आज आपण पत्रलेखनाचे 2 नमुने शिकलेले आहोत. पत्रलेखन हा लेखन विषयाचा भाग इथे संपतो. धन्यवाद.